शेतकरी मित्रांनो, मी अर्चना होले स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण या चॅनलवरती गवारीविषयी बरेचशा व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा कमेंटसुद्धा आलेले आहेत. बऱ्याचशा लोकांच्या बऱ्याचशा शंका आहेत. त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टार्ट टू एंडपर्यंत बघणार आहे की सुरुवातीपासून सगळ्या समस्या याच्यामधल्या मी सांगितलेल्या आहेत. फक्त कमेंट अशा होत्या की एकरी उत्पन्न किती निघतं किंवा सगळ्यात सुरुवातीचा तोडा किती झाला, ओलांडा किती झाला वगैरे. आता आपला हा गवारीचा अर्धा एकरचा प्लॉट आहे. ह्याच्यामध्ये सुरुवातीचा ओलांडा आपल्याला एक बॅग निघली होती, म्हणजेच 20 ते 25 किलो सुरुवातीच्या ओलांड्याला निघलं होतं. त्याच्यानंतर 50 किलो निघलं आणि असं करत करत आपण तिसऱ्या चौथ्या तोड्यापर्यंत आपल्याला टोटली 180 ते 200 किलोपर्यंत याचं ॲव्हरेज निघलेलं आहे. आणि असे आपले 8 तोडे झालेत एकूण. तर टोटली स्टार्टिंगपासून शेवटपर्यंत आपल्याला 1.5 टनाच्या आसपास उत्पन्न याच्यामधून मिळालेलं आहे. म्हणजेच 1.25 किलो गवारीचं बियाणं होतं पेरते वेळेस. आणि आपले जे क्षेत्रफळ आहे ते अर्धा एकर म्हणजेच 20 गुंठे होतं. याच्यामध्ये आपल्याला टोटली 8 तोडे आत्तापर्यंत झालेले आहेत आणि अजूनसुद्धा गवार चांगल्या पद्धतीने चालू आहे. म्हणजे शेंगा तुम्ही बघू शकता, पुढे शेंगा आणखी पण आहेत. पण त्याच्यानंतरचं थोडंसं म्हणजे आत्तापर्यंतचंच गणित सांगितलेलं आहे मी आजच्या व्हिडिओमध्ये. ही गवार लागवड केल्यापासून 2.5 महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीने सुरू होती. आता ह्यांचं बियाणं कोणतं आहे किंवा कशा पद्धतीने लावलेलं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला डिटेलमध्ये पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. त्याला खतं कोणती वापरलेली, कीटकनाशक कोणती वापरली हे सुद्धा सांगितलेलं आहे. ते सुद्धा तुम्ही नक्कीच बघू शकता. याच्यामध्ये आत्तापर्यंतचं टोटली उत्पन्न आपल्याला 1,44,000 हे ठोक मिळालेलं आहे, जे निलाव पद्धतीने मिळालं आहे. म्हणजे डायरेक्ट हातकाट्यावरती न विकता आपण डायरेक्ट करमाळा मार्केटला निलाव पद्धतीने ही गवार विकलेली सुरुवातीपासून. याच्यामध्ये टोटली लावण्यापासूनचा आत्तापर्यंतचा आणि खताचा औषधाचा वगैरे खर्च 10,000च्या आसपास गेलेला आहे. आणि त्याच्यामध्ये मजुरीचा विचार जर केला तर घरची मजुरी मी याच्यामध्ये हिशोबात पकडलेली नाही, कारण घरची मजुरी जर हिशोबात धरायची म्हटलं तर काहीच राहत नाही कोणत्याच पिकामध्ये. याच्यामध्ये आपल्याला बाहेरचे मजूर पण काही वेळेस लावावं लागलेले, ज्यावेळेस जास्त शेंगा लागल्या त्या टायमिंगला तिथे आपले 4-5 हजार गेलेले असतील. इतर कुठलाही जास्त खर्च न होता इतकं प्रॉफिट नफा आपल्याला या गवारीमध्ये मिळालेलं आहे. याचं कारण म्हणजे वेळेत तोडणीला गवार येणं आणि मार्केट सापडणं, ह्या सगळ्या गोष्टींचा मेळ बसलेला आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये नक्कीच नफा जास्त राहिलेला आहे. इतर पिकांच्या मानाने खर्च कमी आणि उत्पन्न भरपूर निघतं. फक्त कष्टाचा विषय आणि आउट सीझनला हे पीक करण्याचा फायदा आज मी तुमच्यासमोर स्पष्ट केलेला. म्हणजे पावसाळ्यामध्ये आपण सुरुवातीला लावलेली गावरान गवार. तर हे सगळे प्रश्न कमेंटमध्ये विचारले गेलेले होते. किती उत्पन्न मिळतं, बाजार काय मिळतो, त्याचबरोबर शेवटचा तोडा, सुरुवातीचा तोडा, टोटली उत्पन्न एकरामध्ये किती निघतं. आता एकर म्हणजे हे अर्धा एकरचा प्लॉट आहे, त्याचं गणित मी सांगितलेलं आहे. त्याच्यावर तुम्ही एकरचं काढू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला नवीन पहिल्यांदा आला असाल आणि गवारीचं उत्पन्न घेत असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, म्हणजे मी बनवलेलं प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या असेच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.